महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे, त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या आहे। आणि आज हे गिफ्ट या ठिकाणी वाटप सुरू झालं आहे, त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या आहे। बहिणींच्या अकाउंटवर थेट हे गिफ्ट या ठिकाणी मिळत आहे, त्यामुळे सर्व बहिणी या ठिकाणी खुश झाल्या आहे आणि कमेंट करून सांगताय की हो सर धन्यवाद, आम्हाला या ठिकाणी गिफ्ट मिळालं। मोठी खुशखबर आली आहे, सर्व बहिणी या ठिकाणी खुश झाले आहे। तुम्हाला सुद्धा ठिकाणी मिळाले की नाही त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। हे गिफ्ट बहिणींसाठी खूप लाभदायक ठरलेलं आहे, म्हणून बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा। नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत तुम्हाला महत्त्वाची खुशखबर या ठिकाणी आलेली तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे KYC बाबत तीही तुम्हाला अपडेट या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बहिणींनो, तुमची KYC झाली नसेल तर कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे, कारण की तुमची KYC करणं खूप गरजेचं आहे। जर का KYC नाही झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे, म्हणून KYC झाली की नाही कमेंट करून सांगा। जर का KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे। KYC झाली नसेल तर नाही लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे। तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे। फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली नाही आहे, सर माझी KYC झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सर्व महिलांनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचे। चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर खाली तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन दिसतंय, त्यावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अपडेट मिळत राहणार आहे, कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे, म्हणून सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता तुम्हाला मी प्रूफवरती घेऊन जातो, पण त्या अगोदर कमेंट करून सांगा KYC झाली की नाही। आणि तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला असतील, तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या ज्या बहिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा हे गिफ्ट मिळालं पाहिजे, म्हणून लवकरात लवकर त्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्यायचा आहे। आता तुम्हाला प्रूफवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये ही सर्व माहिती येऊन जाईल। तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करणं अनिवार्य केलेलं आहे। जर का 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही KYC केली नाही तर तुमचे पैसे बंद होऊन जातील, तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे। भरपूर माता भगिनींची KYC बाकी आहे। KYC करताना महिलांना एकच अडचण येते की त्यांचे वडील वारलेले आहेत, त्यांचे पतीसुद्धा वारलेले आहेत किंवा त्यांचा घटस्फोट झालेला आहे, तर अशा महिलांची KYC होत नाही आहे। तर त्या बहिणींनी KYC कशी करायची हा प्रश्न त्यांना पडलेला आहे। तर अशा ज्या काही बहिणी असतील की ज्यांचे वडील वारले असतील किंवा त्यांचे पती वारले असतील आणि किंवा त्यांचा घटस्फोट झाला असेल, तर त्या महिलांनी कमेंट करून सांगा की हो सर माझीसुद्धा KYC होत नाही आहे, माझे पती वारलेले आहेत किंवा माझे वडील वारलेले आहेत, माझा घटस्फोट झालेला आहे, असं कमेंट करून टाईप करा। तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे, तुम्हाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही आहे, फक्त कमेंट करून सांगायचं आहे। आणि ज्यांची राहिली असेल त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत कंप्लीट करून घ्यायची आहे। पुढे बघा, 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच यापुढे 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे। जर का तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत या ठिकाणी असेल किंवा त्याहून कमी असेल तरच तुम्हाला लाभ मिळेल, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे। आता महिलांना एक प्रश्न होता की आचारसंहिता लागलेली आहे, तर आचारसंहितेमध्ये पैसे मिळत नाही असे महिलांना कळलं आहे। तर बहिणी म्हणताय की सर आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे आम्हाला पैसे मिळणार नाही का? तर बघा बहिणीनं, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट हेच आहे की आचारसंहिता सुरू असतानासुद्धा पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। त्या संदर्भात ऑफिशियलरित्या महत्त्वाची माहिती आलेली आहे। सर्व बहिणी ठिकाणी ह्यामुळे खुश झाले आहे, कारण की बहिणींना सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट मिळालं आहे। कारण की आता आचारसंहिता लागलेली आहे, मग आचारसंहितेमध्ये पैसे मिळणार नाही का हा प्रश्न बहिणींना पडलेला होता। पण आता या ठिकाणी काळजी करू नका, आचारसंहिता सुरू असताना सुद्धा पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हा हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे। बहिणींनो, पटापट व्हिडिओ लाईक करा, कारण की तुम्हाला थेट 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। जर का आचारसंहिता सुरू असले तरीसुद्धा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत। आता आणखी डिटेलमध्ये याची माहिती बघूया। तर बघा बहिणींनो, बोगस लाभार्थी शोधण्यासाठी KYC प्रक्रियेद्वारे या ठिकाणी पडताळणीसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि यामुळे भरपूर अपात्र बहिणी या ठिकाणी होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यामधील महिलांना राज्य सरकारकडून KYC अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि याची लास्ट डेट 18 नोव्हेंबर आहे। जर 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही KYC केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊन जाणार आहे। पुढे बघा, पूर्ण करावीच तुम्हाला लागणार आहे। KYC 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावीच लागणार आहे आणि या प्रक्रियेनंतर राज्यामधील अनेक महिलांच्या खात्यामध्ये
पैसे येणे बंद होणार आहे। जर तुम्ही KYC केले नाही तर तुमचे पैसे बंद होऊन जातील, कारण KYC नंतर 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनाच यापुढे लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल आणि राज्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरू आहे, तर त्यामुळे महिला या ठिकाणी चिंतेमध्ये आहेत। आचारसंहितेमुळे आम्हाला पैसे मिळणार नाही का? तर बघा, यामध्ये खात्यावर लाभ येणार का असा सवाल या ठिकाणी अनेकांच्या मनामध्ये असेल। याचेही उत्तर या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि उत्तर असं आहे की आचारसंहिता सुरू असताना सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे, तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पैसे हे मिळत राहणार आहे, अशी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे सर्वच बहिणींना हे सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट आहे। तर बहिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आचारसंहितेमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे। KYCची तारीख 18 तारीख आहे, त्याच्या अगोदर KYC करून घ्या। ज्यांना KYCमध्ये प्रॉब्लेम येत असेल त्यांनी कमेंट करून सांगा, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आचारसंहितेमध्ये सुद्धा मिळणार आहे, तुम्ही काळजी करू नका। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।